नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मी आज बनवलेले आहेत सकाळी जेवणासाठी भाकरी. आणि भाकरी किती मस्त फुगली आहे बघू शकता. आणि तुम्हाला विश्वासच बसत नसेल तर लाईव्ह रिझल्ट बघा. तर हे एक अंगून भाजून झाले, दुसरे अंगून भाजायचे आहे बाकी. पलटी मारले हिला, आता थोडीशी फुगाय चालू आहे. आता तुम्ही बघू शकता खरंच भाकरी फुगते का ही ताई खोटं बोलते. तर मी खोटं नाही बोलत, खरंच बोलत असते. तर हे बघा, भाकरी फुगली अशी टम्म, अशी एका बाजूनं फुगत नव्हती म्हणून जर असं प्रेस केलं तर दोन्ही बाजूनी पूर्ण फुगली. आणि त्यानंतर मग म्हटलं आत्ता कशी झाले भाकरी, नाद करते काय, ओरिजिनल रॉयल शेतकरी कारभारीण. आम्ही खोटं नाटं काय दाखवतच नसतो, जे आहेत ते ओरिजिनल आहे. आणि त्यानंतर सगळं काम झालं, भाकरी बनवून झाल्या. त्यानंतर म्हटलं थोडा गॅस पुसून घ्यावा, गॅस पुसून घेतला. त्यानंतर मग म्हटलं इथं पाटीत भांडी एवढी मोठी पडले, हे भांडी कवा लावायचे मांडणीला, म्हणून हे मांडणीला भांडी लावायचं काम चालू आहे माझं एक एक करून. तुम्ही म्हणचाल एवढी भांडी का दाखवायला लागली आम्हाला. तर आहे ना, मी जर घरी नसले आणि तुम्ही जर चुकून घरी आला तर कोण लेडीज असेल तर स्वतःच्या हाताने चहा तरी पिल, म्हणून हे तुम्हाला भांड्यांचा सट दाखवते मी. बाकी ह्या मागचा उद्देश काही नाही. त्यानंतर भांडी कशी बशी लावून घेतली. आणि त्यानंतर इकडं बघते तर काय बेडवर सगळे कपडे पोरांनी शाळेला जाताना सगळं फेकून टाकलं होतं, इकडं तिकडं इतर बितर. ते गोळा केलं. आणि ते गोळा केल्यानंतर मी तर अगोदरच गाय धुवून घेतल्या होत्या जेवण बनवायच्या अगोदर. कारण आहे ना, सकाळी लाईट आमच्या इकडं 9 वाजता सिंगल फ्यूज जाते आणि 3 फ्यूज येते. त्यामुळं मी सकाळी सगळ्या गाय धुवून घेतल्या होत्या. लय दिवस झालं, लय घाण झालं त्या. आणि गोचिड पण भरपूर झाले याला. मग आता म्हटलं याला औषध आणि नमक टाकून चांगलं फवारून घ्यायच्या, म्हणून या गाई धुवून घेतल्या व्यवस्थितपणे. आणि म्हटलं तुम्हाला दाखव. तोपर्यंत दाजींचं इकडं चाललं होतं शेण उचलायचं. आता लास्टचा शेणाचा गाडा राहिला आहे, तोपर्यंत म्हटलं दाखवा गपचूप व्हिडिओ काढावं. आणि त्यानंतर इकडं बघा आमचं गोलमोहरचं झाड कसलं भारी, थोडं लाल थोडं हिरवं मस्तच झाले. मग म्हटलं थोडीशी भांडी राहिले तर ते पण घासून घ्यावं, नंतर लय ऊन पडते, आपल्याला काय उन्हात जास्त जमत नाही. मग म्हणून म्हटलं लगेचच नळ चालू केला म्हटलं तोपर्यंत आपण दुसरी भांडी गोळा करूया, आपले दुधाचे वगैरे पडलेले असतील ते. मग हे काय दुधाची पाणी घ्यायची बकेट वगैरे डबडे वगैरे सगळे गोळा केले. भांडे आपले इतर बितर पडले होते ते एका जागेला केले, पाटी ठेवली साईडला आणून. छोटं मोठं काम आपल्याला छोटं मोठं असतं, किरकोळ अडकोळ आपल्यालाच करावं लागतं, कुणी येत नाही. इकडे आहे आमची चूल, जाता दिसली म्हणून दाखवली, नाहीतर तुम्ही म्हणसाल सगळंच दाखवायला लागले का काय, असं काय नाही आहे. आणि यानंतर आपली हे कॅन आणि हे घागर आहे आपल्याला दुधाला न्यायची. आणि दाजींचं इकडं चालू होतं मकाचा पाला टाकायचा, तोपर्यंत इकडं म्हशीचं दूध घालायचं. छोटा हत्ती आला. मग त्यानंतर म्हटलं हळू जा बाबा, नाहीतर काय खरं नाही. आणि इकडं बकेट सांडायला लागली होती, तोपर्यंत बकेटीला म्हटलं सांडू नको, कोणाला सांगू नका बरं का पाणी वाया घालवलं आहे मी म्हणून. मग दुधाचं पिकअप आल्यामुळं मला दूध घालायला जायला लागलं. दूध घालून आल्यानंतर तोपर्यंत दाजींनी मका टाकून, मकेचा पाला टाकून सगळे गाय सोडल्या होत्या. आणि इकडं बघते तर काय, इकडं बगळू बाबा नेहमीचंच शेडमध्ये असतेच 5वीला पुजलेला, पण म्हटलं तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवावी. आणि कसा आहे बगळू बाबा, रोज येतो, येतात पवतो, आंघोळ करतो, सगळं करतो आणि जातो यात. मग म्हैस म्हणली मला बी पाणी पाज गं, लय ताण लागले, वैरण खावाटीना. मग म्हशीला पाणी पाजून झालं, त्यात उरलेल्या पाण्यात निरमा टाकला. आणि चला म्हटलं आता कपडे जरा असा फेस करूया खळखळ आणि कपडे भिजत घालूया. मग कपडे भिजत घातले. आपला डेली ब्लॉग खूप मोठा होतोय, तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा तऱ्हेने सगळे कपडे भिजत घातले. आणि म्हैस म्हणले आता मला दावणीला बांध सावलीला. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टाटा बाय बाय.